आभाळ मायामधले तुम्ही दोघं आणि इतक्या वर्षांनंतर पुन्हा भेटलेले तुम्ही दोघं, काय फरक आहे मेजर? वयात फरक आहे, अनुभवात फरक आहे आणि ऑफकोर्स ती कथा वेगळी होती, ही कथा वेगळी आहे आणि अशा पद्धतीच्या भूमिका ह्या तुम्हाला अनुभवातूनच तुम्ही त्या उत्तमरित्या साकार करू शकता आणि लोकांसमोर मांडू शकता, मला असं वाटतं. आणि जन्मऋण ही कथा ही प्रत्येक नुसती आईवडिलांनी बघावी अशी नाही आहे, तर कुटुंबातली प्रत्येक व्यक्तीनं बघावी अशी आहे. मुलांनी, मुलांच्या पालकांनी, तसेच जगामध्ये सुशिक्षित आईवडील असतील, काही कमी शिकलेले आईवडील असतील किंवा उच्च पदस्थ आईवडील असतील, त्या सगळ्यांनी बघावा असा चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं ही कथा आपल्यासमोर आसपास वातावरणात कुठेही म्हणजे समाजामध्ये कुठल्याही शहरामध्ये घडू शकते, घडली असेल तर तो जो अनुभवाचा जो काही हे आहे तो मला वाटतं की तिचा अनुभव, माझा अनुभव, ह्या सगळ्यातून ऑफकोर्स लेखक सर्वज्ञ असतो, लेखकानंतर ती गोष्ट दिग्दर्शकाकडे येते, दिग्दर्शक आपल्याला समजवतो, पण त्या कॅरेक्टर्सची जी मानसिकता आहे ती काय रिॲक्ट करेल, कसं वागेल, कसं बोलेल, कशा पद्धतीनं प्रत्येक सिच्युएशनमध्ये, कारण तिचं कॅरेक्टर तसं कणखर आहे आणि स्त्री तशी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्त्री शक्ती काय असते त्याचं प्रतीक आहे हिचं कॅरेक्टर जे आहे ते. आणि ती स्वतःच्या नवऱ्याबरोबर अगदी कणखरपणे उभी राहते तिथे आणि काय म्हणूया त्याला, माणूस त्या अशा कुठल्या तरी प्रसंगानं हलतो, पण जर पतिपत्नी योग्य असतील किंवा पत्नीने पतीला किंवा पतीने पत्नीला साथ सहकार देण्याची जी आवश्यकता, तर ते अनुभवातूनच त्या सगळ्या गोष्टी येतात. कारण तुम्ही ऐकता, वाचता, बघता, त्या अनुभवातून अगदी योग्य पद्धतीनं येत असतात. तर तशा मला वाटतं की ह्या आमच्या दोघांच्या काम करण्याचा जो आनंद आहे जन्मऋणमध्ये, एक तर हा विषय आम्हाला आवडला, दोघांनाही आवडला म्हणून आम्ही काम केलं. विषय आवडल्यानंतर हा विषय समाजासमोर पोचला पाहिजे ही सुद्धा कुठेतरी मनात एक गोष्ट आपल्या असते की नाही, अशा पद्धतीचे विषय लोकांसमोर यायला हवेत असं दोघांनाही वाटलं आणि एकाच वेळी वाटलं. कारण जेव्हा मला फिल्म आली गोष्ट तेव्हा मी हो म्हटलं. मग तिच्याकडे ह्या पात्राकरता विचारपूस केली जेव्हा कांचननं, तेव्हा तिने मला विचारलं, तू खरंच करतोयस ना, तू आहेस ना, म्हणजे कुठे 5 दिवसांनी परत कुठेतरी जाणार हिंदी फिल्मला वगैरे. म्हटलं नाही नाही, मी करतो आहे, तू. तिने ती खात्री केली आणि मग ती आली. पण मुद्दा असा आहे की आमची जी केमिस्ट्री आहे ती खूप वर्षापूर्वी तशीच होती आणि आत्ता ह्या फिल्ममध्ये सुद्धा तशीच आहे. फक्त अनुभवाची जी शिदोरी आहे ती आमच्याकडे जरा जास्त आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काम करताना ती शिदोरी खूप उपयोगाला पडली असं मला वाटतं.